नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील ही नोज द वर्कमॅन ही इंटरेस्टिंग स्टोरी बघणार आहोत. आता जेव्हा आपण ही स्टोरी रीड करू तर तेव्हा आपल्याला काही ना काही यातून शिकायला मिळणार आहे. एक खूप मोठा लेसन आपल्याला त्याच्यातून घ्यायचा आहे आणि तो काय आहे तो तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतरच कळणार आहे. तर चला व्हिडिओकडे वळूया. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर आपल्या लेसनकडे, आपल्या स्टोरीकडे चला जाऊया. तर स्टोरी आहे ही नोज द वर्कमॅन. At the time of King Ashoka, a new temple was being built in the capital city. आता ही स्टोरी आहे किंग अशोकाच्या वेळेसची आणि त्यावेळेस कॅपिटल म्हणजे त्यांची राजधानी. त्यांना त्यांच्या राजधानीमध्ये एक छानसं सुंदरसं असं मंदिर बांधायचं होतं. टेम्पल म्हणजे मंदिर. ऑल द पीपल इन द कॅपिटल हेल्प टू बिल्ड द टेम्पल. आता त्या राज्यामध्ये, त्या शहरामध्ये, त्या राजधानीमध्ये राहणारे, त्या गावामध्ये राहणारे सगळे लोकं त्यांनी हेल्प करायचं ठरवलं, की हे मंदिर आपण सगळं मिळून बांधूया. म्हणून सगळ्यांनी आपापल्या मदतीने समोर आले आणि त्यांनी आपली मदत द्यायचं ठरवलं. दे ट्राईड देअर बेस्ट टू मेक इट स्ट्राँग अँड ब्युटिफुल. आता प्रत्येकच जण कारण की आपल्या राजधानी शहरातलं जर आपल्याला सुरेख, सुंदर असं मंदिर बांधायचं आहे, तर ते चांगलं होण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत होते आणि प्रत्येकच जण आपला बेस्ट देत होता. आपल्या कौशल्याचं तिथे चांगल्या प्रकारे प्रदर्शन करत होता. का? कारण की ते मंदिर खूप स्ट्राँग आणि ब्युटिफुल झालं पाहिजे यासाठी. रिच पीपल गिव्ह देअर मनी. आता त्या ज्यांना शक्य असेल, जे श्रीमंत लोकं होते, ते काय करायचे, ते आता पैसे द्यायचे, की मंदिर बांधण्यासाठी काही खर्च लागणार आहे, तर ते पैसे प्रोव्हाईड करत होते. वर्कमॅन पुट देअर बेस्ट वर्क्स. आता जे वर्कमॅन म्हणजे जे कारागीर होते, ते काय करायचे, तर आता त्यांच्याजवळ पैसा नव्हता, तर ते त्यांचं काम तिथे दाखवत होते. त्यांचं मेहनत तिथे देत होते. तिथे आपली चांगली मेहनत, आपली चांगली कारागिरी तिथे देण्याचा प्रयत्न करत होते. अदर्स हेल्प्स टू प्रिपेअर द स्टोन्स अँड कट द टिम्बर. तर काही जण काय करायचे, की स्टोन्स तयार करायचे कारण की मंदिर बांधण्यासाठी स्टोन्स म्हणजे दगडांची आवश्यकता होती. तर ते प्रिपेअर करणं. काही जण कट द टिम्बर, टिम्बर म्हणजे इमारती बांधण्यासाठी जे लाकूड लागतं त्याला टिम्बर असं म्हटलं जातं. तर ते लाकूड कापण्याचं काम करत होतं. एव्हरीवन हेल्प टू बिल्ड द ग्रेट टेम्पल. आता प्रत्येकच जण असं भव्य असं मोठं मंदिर बांधण्यासाठी आपापल्या परीने मदत करायला तिथे आला होता. वन डे अन ओल्ड मॅन केम टू ऑफर हिज हेल्प. आता एके दिवशी तिथे त्या राजधानीमधला, त्या गावामधला एक म्हातारा माणूस तिथे आला आणि त्याने म्हटलं, की मलाही काहीतरी माझ्याकडून हेल्प करायची आहे या मंदिर बांधण्यासाठी. ही वॉज जय किशन, द स्टोन कार्वर. आता तो कोण होता? त्याचं नाव होतं जय किशन आणि तो कोण होता? स्टोन कार्वर म्हणजेच दगडावर कोरीव काम करणारा कारागीर होता तो. ही कार्व्ड द ब्युटिफुल फिगर्स अँड डिझाईन्स इन स्टोन. आता त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये खूप छान-छान, सुंदर अशा सुरेख अशा फिगर्स म्हणजे आकृत्या केल्या होत्या. त्यांनी मूर्त्या अशा डिझाईन्स केल्या होत्या दगडामध्ये कोरीव काम करून. नाऊ ही वॉज ओल्ड अँड हिज हँड शूक अ लिटिल. आता तो म्हातारा झाला. पूर्ण आयुष्यभर त्यांनी चांगल्या मूर्त्या घडवण्याचं काम केलं होतं. चांगलं कोरीव काम करण्याचं, दगडामध्ये काम करण्याचं काम त्यांनी केलं होतं. कारण की तो स्टोन कार्व्हर होता. पण आता तो म्हातारा झाला. आता त्याचे हात शूक म्हणजे थरथरायला लागले होते. थोडे त्याचे हात कापत होते, कंपन करत होते. कारण की म्हातारा झाला. आता त्याच्या हातामध्ये थरथराट आली होती. थोडंसं हालत होते त्याचे हात. Yet he was good workman. He took a great care with his work. तरीही तो चांगला कारागीर होता. कारण की त्याने आपलं म्हणजे जेव्हा तो काम करत होता, तेव्हा तो काळजीपूर्वक करायचा, की आपल्या हातून कुठल्याही प्रकारे चूक व्हायला नको. वय झालं तरी काय, त्याचा एक्सपिरियन्स महत्त्वाचा होता तिथे आणि त्या एक्सपिरियन्सच्या भरोश्यावर, त्या अ, अ, एक्सपिरियन्सवरच तो तिथे काम करायला आला होता. जय किशन वॉज टोल्ड टू कार्व द फिगर ऑफ देवदूता इन अ कॉर्नर. आता सगळ्यांनी म्हटलं, त्यांनी म्हटलं, की मला पण हेल्प करायची आहे मंदिर बांधायला. मग सगळ्यांनी एक्सेप्ट केलं, ठीक आहे. आता एक कॉर्नर त्याला दिला गेला, त्या मंदिराचा एक कॉर्नर त्याला दिला गेला आणि त्याला म्हटलं, की या कॉर्नरमध्ये देवदूताचं फिगर म्हणजे त्या देवदूताची मूर्ती तू इथे कार्व कर, इथे तू कोरीव काम करून ती तयार कर. दिस कॉर्नर ऑफ द टेम्पल वॉज निअरली ऑल्वेज डार्क.
आता काय होतं, जो कॉर्नर त्याला देण्यात आला होता, देवदूताची मूर्ती कोरीव काम करण्यासाठी जो कॉर्नर देण्यात आला होता, तो टेम्पलचा अंधार भाग होता. म्हणजे तिथे नेहमीच अंधार राहायचा. हिअर नो वन वुड एव्हर सी द देवदूता व्हेरी क्लिअरली. आता त्याला अशा ठिकाणी काम करण्याचं काम देण्यात आलं होतं. कोणीही तिथे देवदूत त्यांनी जर तयार केला असता, तर त्याला प्रॉपरली बघू शकत नव्हतं. कारण की तिथे अंधारच होता. तो पार्ट त्याचा अंधारात होता. त्या मंदिराचा तो पार्ट नेहमी अंधारातच राहायचा. त्यामुळे कोणालाही त्याची कारागिरी स्पष्टपणे दिसत नव्हती. पीपल वूड ओन्ली सी द फेस ऑफ देवदूता क्लिअरली. फक्त लोकांना त्याच्या देवदूताची फेस म्हणजे त्यांचं तोंडच फक्त क्लिअरली दिसत होतं. बाकी पूर्ण मूर्ती दिसत होती का? नाही, कारण तिथे अंधार होता. जयकिशन मेड अ देवदूता विथ अ ब्युटिफुल फेस. आता तरी जयकिशनने खूप सुंदर अशी रेखीव, सुंदर अशी फेस तयार केला देवदूताचा. बट धिस इज नॉट इनफ ही सेड. पण आता त्यांनी विचार केला, हां, हां, हे काही पुरेसं नाहीये. मला आणखीन याच्यावर मेहनत घ्यायची आहे. ही वेंट ऑन कार्विंग. त्यांनी त्याच्यावर कार्विंग म्हणजे कोरीव काम चालूच ठेवलं होतं. ही कार्व्ड द एंटायर देवदूता केअरफुली. ही कार्व्ड व्हेरी वेल. त्यांनी पूर्ण देवदूत केअरफुली कार्व्ड केलं आणि त्यांनी खूप सुंदर अशी मूर्ती कोरीव काम केली होती. द गारमेंट्स ऑफ द देवदूता वेअर कार्व्ड इन स्टोन, बट दे लुक थिन अँड सॉफ्ट. आता त्यांनी काय केलं, की गारमेंट्स आता त्याने त्या मूर्तीवर सुंदरसे असे कपडे कोरीव दगडावरच त्यांनी कपड्यांवर कोरीव काम करण्याचं काम सुरू केलं होतं. कार्व्ड इन स्टोन म्हणजे दगडावरच त्या मूर्तीला कपडे घालण्याचं, कपडेवर कोरीव काम करण्याचं मेहनत सुरू केली. बट दे लूक थिन अँड सॉफ्ट. ते इतके सुंदर दिसत होते, की ते थिन अँड सॉफ्ट पण म्हणजे त्यांचं तलमपणा, त्याचं सौंदर्य, त्या कपड्यांची सौंदर्यता त्या दगडामधून सुद्धा उठून दिसत होती. वन डे अ मॅन केम टू दॅट कॉर्नर. मग एके दिवशी एक माणूस तिथे आला आणि ही सॉ जयकिशन कार्विंग द देवदूता. आणि त्यांनी बघितलं की जयकिशन अजूनही त्याचं काम ते चालूच होतं. त्याचं ते कोरीव काम सुरूच आहे हे त्यांनी बघितलं. ही सॉ हाऊ ब्युटिफुल द कार्विंग लुक्ड. मग त्याने बघितलं किती सुंदर अशी मूर्ती कोरीव काम केली आहे, किती सुंदर मूर्ती कोरली आहे. ही सॉ हाऊ केअरफुली अँड लव्हिंगली जयकिशन वर्क. आणि त्याने बघितलं की हा किती काळजीपूर्वक आणि किती प्रेमाने आपलं काम करतो आहे, किती एकाग्रतेने आपलं काम करतो आहे. द मॅन स्माइल्ड. आता तो हसला. ही आस्क्ड जयकिशन, "व्हाय डू यू टेक सच अ ट्रबल विथ द गारमेंट्स?" आता तो हसला आणि त्याने जयकिशनला विचारलं, "तू इतका त्या कपड्यांवर का मेहनत घेतो आहेस? नो वन विल सी युअर वर्क इन द डार्क कॉर्नर. नो वन विल नो हू डिड इट." आता त्याने म्हटलं, "तू का इतकं मेहनत करतो आहे? कारण इथे अंधार आहे. तू इतकी मेहनत घेतो आहे. तर या अंधारामध्ये त्या कपड्यांवर केलेलं कोरीव काम कोणालाच दिसणार नाही आणि कोणाला कळणारही नाही, की हे काम कोणी केलं आहे. मग एवढी मेहनत कशाला घेतोयस तू?" असं कोणी एका माणसाने जयकिशनला विचारलं. "दॅट मे बी," सेड ओल्ड जयकिशन. आता जयकिशननी म्हटलं, "हां, असं होऊ शकतं. बट गॉड कॅन सी माय वर्क इव्हन धिस डार्क कॉर्नर अँड ही नोज द वर्कमॅन टू." मला माहिती आहे, की इथे कोणीच बघू शकणार नाही, की मी कसं मेहनत केली, काय केलं, हे कोणालाच कळणार नाही आणि माझं नावसुद्धा कोणाला माहीत राहणार नाही. पण मला हे माहिती आहे, की देवाला, गॉडला हे नक्कीच माहीत राहणार, की हे काम कोणी केलं आहे आणि किती एकाग्रतेने केलेलं आहे. म्हणजे मी दुसऱ्यासाठी करतो आहे का? नाही. तर हे सगळं देव बघतो आहे. म्हणजेच आपण आपल्या आयुष्यामध्ये कोणतंही एखादं काम हाती घेतलं, तर ते कोणाला दाखवण्यासाठी कोणी आपली स्तुती करेल, प्रशंसा करेल, या उद्देशाने करण्याऐवजी ते आपण स्वतःसाठी किती मेहनत घेतो आणि किती प्रामाणिकपणे करतो आणि आपण ते काम किती फोकसपणे कंप्लीट करतो, हे महत्त्वाचं असतं. आणि हाच लेसन आपल्याला या लेसन थ्रू शिकायला मिळालेला आहे. कशी वाटली तुम्हाला स्टोरी? मला कमेंटमध्ये जरूर कळवा. इथे आपली ही स्टोरी संपलेली आहे. थँक यू.